काही बाजारामध्ये ताजे ताजे मटार आलेले आहेत, तर आपण मटारची वडी कशी करायची ते पाहूयात. इथं ताजे मटार घेतलेत 1/2 किलो आणि हिरवी मिरची, 5-6 मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर, धने, जिरे 1-1 चमचाभर घेतलेत आणि मटार निवडून घेतला आहे असा. वाटीभर मटार असेल. आता पाण्यात थोडीशी साखर घालायची आहे, म्हणजे आपल्या मटारचा कलर आहे तसाच राहतो. आणि ते उकळत्या पाण्यात एक 2-3 मिनटासाठी वाफवून घ्यायचे. सर्व मटार घालून वाफवून घ्यायचे. आता थोडंसं तांदळाची पिठी 1-3-4 चमचे आणि थोडंसं बेसन पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ चाळून घेतलं. इथं तांदळाच्या पिठीमुळं कुरकुरीतपणा येतो, नाहीतर नुसतं बेसन पीठ वापरलं तरी चालेल. आणि हिरवी मिरची, लसूण, आलं, धने, जिरे ह्याचा ठेचा घातला आहे आणि 2-3 मिरे पण घातलेत त्यात वाटताना, त्यामुळे चव छान येते. थोडेसे पांढरे तीळ, जिरे, मीठ चवीपुरतं आणि मटार तुम्ही कलर पाहू शकता. थोडेसे मिक्सरला वाटून घेतलेत, क्रश केलेत नुसते, ओबडधोबड वाटून घेतलेत. आता हे सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे. मटारच्या ओलेपणातच पीठ मळलं जातं. लागलं तर थोडंसं पीठ आणि थोडंसं पाणी आपण घालू शकतो. कसुरी मेथी घातली आहे थोडीशी आणि हे सर्व छान घट्ट मळून घ्यायचं आहे. आणि छोटे छोटे ह्याचे टिक्कीसारखे गोल वडे करून घ्यायचे आहेत आणि गरम तेल कडकडीत तापलं की छान तळून घ्यायचे. थोडासा सोडा चिमूटभर घालायचा आहे, नाही घातला तरी चालेल, पण सोडा घातला की छान खुसखुशीत होतात. इथं मी चिमूटभर सोडा घालते. आता एकीकडे तेल तापायला ठेवलं होतं. आता ह्यात छान छोट्या छोट्या मटारच्या वड्या, तुम्ही काही पण म्हणू शकता, आणि गरम गरम चहाबरोबर किंवा जेवतानाही हे छान लागतात. गरम गरम आमटी भात आणि हे वडे नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मनापासून सांगणं आहे की नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद. हे असे नुसते खायलाही छान लागतात. मटार करंजीचा व्हिडिओही माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, नक्की बघा. असे छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला तळून घ्यायचे. आणि पटदिशी खायला घ्यायचे आणि सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ.